नमस्कार, मी अक्षय देशपांडे आपलं बदलापूर अपडेट्समध्ये स्वागत करतो. आज आपल्या बरोबर भावी नगरसेवक म्हणू शकतो आपण कात्रज विभागाचं उभरतं युवा नेतृत्व आणि एकनाथ शिंदे साहेबांचे विशेष लाडके असे रोहन जनार्दन पाटील उपलब्ध आहेत. त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या निवडणुकीच्या कामामध्ये वेळात वेळ काढून आपल्याला मुलाखत दिली आहे, त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार. तर मला सर्वप्रथम रोहनजी तुम्हाला विचारायचं की प्रभाग क्रमांक 16च का? प्रभाग क्रमांक 16 यासाठी की आमच्या कार्यकर्त्यांची तसेच माझे जे आमचे हितचिंतक आहेत त्यांची इच्छा होती की मी प्रभाग क्रमांक 16 मधनं नेतृत्व करावं. आणि माझे काका प्रकाश धर्म पाटील जे आहेत त्यांचीही इच्छा अशी होती की तू आपल्या वॉर्डातून पहिले जी सेवा करायची आहे तुला लोकांची, तर ते आपल्या वॉर्डापासून सुरुवात कर. पूर्वी तुम्हाला माहिती नसेल की हे 6-7 वॉर्ड म्हणून एकच वॉर्ड होता आणि त्याचं नेतृत्व माझे काका प्रकाश पाटील करायचे. आणि 2000 सालापासून ते कंटिन्यू आतापर्यंत तेच या वॉर्डाचं नेतृत्व करतात. त्यानंतर ते वॉर्डाचे तुकडे झाले, म्हणजे 6-7 वॉर्ड झाले. आणि आता मागच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक 32 आणि वॉर्ड क्रमांक 33 असे हे 2 वॉर्ड होते. तर ते दोन्ही महिला आरक्षित होते, त्यामुळे वॉर्ड क्रमांक 32 मध्ये माझ्या काकी निरिमा प्रकाश पाटील या नगरसेविका होत्या आणि वॉर्ड क्रमांक 33 मध्ये वैशाली सुरदास पाटील या नगरसेविका होत्या. दोन्ही माझ्या काक्या आहेत, याच दोन्ही नगरसेविका होत्या. पण आता प्रभाग क्रमांक 16 मध्ये काय झालंय की हे म्हणजे 2 वॉर्ड म्हणून प्रभाग क्रमांक 16 झालाय. तर त्याच्यामध्ये जेंट्स ओबीसी पडलाय, त्याच्यामध्ये जेंट्स ओबीसी साठी मी कॅन्डिडेट आहे आणि सर्वसाधारण महिला त्याच्यासाठी माझ्या काकी वैशाली सुरदास पाटील या कॅन्डिडेट आहेत. आणि सांगायचं झालं तर मला भरपूर आजूबाजूच्या वॉर्ड म्हणून ऑफर होती. मामादादांची इच्छा होती की तू बाजूच्या वॉर्डातलं हे कर, तिकडून पण निवडून येशील, इकडून पण निवडून येऊ शकतो, तुझं काम आहे. कारण का तुम्ही बघू शकता की मी युवा बदलापूर माझं फाउंडेशन आहे, युवा बदलापूरच्या टीमच्या मार्फत आम्ही भरपूर कार्यक्रम करत असतो, सोशल वर्क करत असतो. आणि आमचा प्रभाव म्हणजे पूर्ण बदलापूरला युवा बदलापूर माहिती आहे. रोहन पाटील भले माहिती नसेल पण युवा बदलापूर हा पूर्ण बदलापूरला माहिती आहे. आणि खास करून आम्ही कात्रज प्रभागामध्ये आमचे जास्त कार्यक्रम होत असतात. त्यांनी जेणेकरून आपल्या सगळ्या लोकांना काहीतरी एंटरटेनमेंटचा सोर्स काहीतरी आपल्याला देता येईल, हा आमचा हेतू असतो. म्हणजे त्याच्या मागे काही पॉलिटिकल अजेंडा आमचा नाहीये, तो एक सोशल वर्कचा पार्ट झाला. आणि माझ्या काकांची शिकवण आहे की त्यांना वर्ग शिकवण आलेली शिवसेनेची शिकवण आहे की 80% समाजकारण 20% राजकारण. पण माझे काका 100% समाजकारण करत आलेले, 0% राजकारण. जर ते राजकारण 20% जरी केलं असतं तर मला वाटतं की पूर्ण सगळ्या साईडला आमचीच नगरसेवक असते. पण त्यांनी असं कधी केलं नाही, ते समाजकारणावर खूप त्याचं फोकस असतं. माझा पुढचा प्रश्न आहे की तुमची विजन काय असणार आहे प्रभाग क्रमांक 16? आता जसं तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे राजकीय वारसा आहे, तुमच्या काकी ज्या होत्या त्याच ऑलरेडी इथे एक्झिस्टिंग नगरसेविका होत्या. तर प्रभाग क्रमांक 16 साठी तुमची विजन काय असणार आहे की पुढील 5 वर्षामध्ये कोणत्या मूलभूत सुविधा आणि कोणत्या ऍडव्हान्स सुविधा तुम्ही या प्रभागासाठी आणू इच्छिता आणि नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता? मी तो खूप विजनरी माणूस आहे, कारण मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. मला माहिती असेल मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि मास्टर डिग्री होल्डर सुद्धा आहे. आणि मी मेन माझा फोकस असणार आहे की जे जे आपले सिव्हिल वर्क राहिलेले आहे, म्हणजे माझ्या काकांनी आणि काकींनी वामनदादांच्या मार्फत एवढा फंड आला आपल्याकडे की इथे एकही रस्ता डांबरी राहिलेला नाही, सगळे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले. जे जे गटर होते ते जुन्या, म्हणजे जेव्हा काका पहिले निवडून आले 2000 साली त्या टायमाला ते गटर बांधले होते, पण ते आता कुठेतरी लोकसंख्या वाढल्यामुळे ते जरा इनकन्व्हिनियंट झाले. ते आता पूर्ण नवीन गटरची कामं आम्ही सुरू केलेली आहेत. थोडी थोडी कामं राहिलेली असतील, कारण का सगळेच कामं एका झटक्यामध्ये होत नाही, एवढा फंड नसतो. पण जी जी कामं राहिलेली प्रलंबित आहेत ती आम्ही उरलेली कामं एकदम झपाट्याने आता लगेच करायला सुरुवात करणार आहोत. कारण का फंड आता आलेला आहे, आचारसंहितेमुळे तो थोडा काम करू शकत नाही आपण. पण तो काम आपण जेवढे जेवढे राहिले ते नक्कीच करणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे तुम्ही बोलाल तर म्हणजे नगरसेवकाची जी कामं असतात ती कामं तर आम्ही 100% करणारच आहोत. पण त्या व्यतिरिक्त या बदलापूर, मी तुम्हाला सांगतो मी बाहेर देशात फिरत असतो. मी युरोपला अनेक वेळा गेलेलो आहे, युकेला अनेक वेळा गेलेलो आहे, साऊथ ईस्ट एशियाला गेलेलो आहे, गल्फ कंट्रीज मध्ये फिरतोय. तिकडे एवढी स्वच्छता असते, म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं आपण एवढं मागे का आहोत. त्याच्या मागे थोडस
मी बोलू शकतो की आपल्या लोकांना पण एक आव्हान असेल सगळ्यांना की आपणच आपलं शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे. आम्ही तर पूर्ण प्रयत्न करू, जे जे करता येईल ते सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून देऊ. पण आपणच काय करतो, कधी कधी रस्त्यावरती घाण टाकतो, बाटली गाडीची तास करून फेकून देतो. काही काही लोक, सगळ्यात ना पण 5-10% लोक असतात गुटखा तुझत असतात. मला त्या गोष्टीवरती फार चीड येते आणि मला राग सुद्धा येतो. मी जे जे थुकताना दिसत नाही मी त्यांना अडवत असतो, तर बाबा हे असं नको करू, इथे नको परिसर जाऊन स्वच्छ करा. प्रत्येकाची जबाबदारी. त्याला राग येतो मी बरोबर. बोललेला. अरे ते ओके येते बाप्पा आहे क्या. आपण आपलं शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे. तर त्यामुळे मला आव्हान हेच आहे की आपण स्वच्छतेकडे आपण सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि जे जे तुमची कामं असतील, जी जी समस्या असेल ती आमच्यापर्यंत आणा. आम्ही 24 तास 365 दिवस तुमच्या सेवेसाठी हजर असतो. आणि जसं तुम्ही मगाशी मला विचारलं की आता तुमचं पुढचं विजन काय असणार, बरोबर. तर विजन आमचं हेच आहे की स्वच्छ बदलापूर, सुंदर बदलापूर, आणि त्याची सुरुवात आम्ही कात्रज प्रभागापासूनच करणार आहोत. आणि ऑलरेडी आम्ही केलेली आहे. पण जे जे राहिलेले आहे ते आम्ही पहिले आमचा प्रभाग कसा स्वच्छ राहील, आमचा प्रभाग कसा सुंदर दिसेल याकडे आम्ही फोकस करू. आणि त्यानंतर पूर्ण बदलापूरने आमचं हे घेतलं, आदर्श घेतलं पाहिजे, असं आम्ही आमचं वॉर्ड सुंदर करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल तुमच्या वॉर्डातल्या किंवा एकंदरीतच बदलापूरच्या? नागरिकांना हेच आव्हान आहे की शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला भरपूर असा फंड दिलेला आहे, कुठेच ते कमी पडलेले नाहीये. तसंच वामन दादांनी जी जी स्कीम लागेल, आता 240 कोटीची स्कीम आपण मंजूर करून आणलेली आहे. पाण्याची जी समस्या, त्या टाक्या बांधलेल्या होत्या, टाक्या रिकाम्या पडलेल्या, टाक्यांमध्ये पाणी नव्हतं. पण 20 MLD पाण्याची सोय वामन दादांनी इकडे केलेली आहे. माननीय जलमंत्री गुलाबराव पाटील साहेबांनी आपल्याला फंड दिलेला आहे. 240 कोटी स्कीम ती मंजूर केलेली आहे, जेणेकरून आपल्या कात्रजमध्ये जो पाण्याचा शॉर्टेज आहे तो आता इथे यापुढे होणार नाहीये. आणि लवकरच मला वाटतं की कोणी पाण्यापासून वंचित राहणार नाही. आणि आम्ही एक विशेष मागणी केलेली आहे की तुम्हाला माहिती नसेल की ती कात्रजमध्ये ती मागच्या पळवला जो आपण बोलतो तिथे जी त्या पाण्याच्या टाक्या आहेत, त्या पाण्याच्या टाक्यांसाठी ती रिझर्वेशनची जागा होती. तिकडे सगळं रिझर्वेशनच्या जागा आहे, पण कोणीच पाण्याच्या टाकीसाठी जागा देत नव्हता. माझ्या आजोबांच्या नावावरती ती जागा होती, आमची खानदानी जमीन होती ती वडलोबाची. तर ती जमीन आमच्या आजोबांनी स्वतः पाण्याच्या टाकी बांधण्यासाठी ती जमीन नगरपालिकेला हँडओव्हर केली. नक्कीच. आणि म्हणून आमची पहिली मागणी आहे की पहिले जो पाणी येईल तो पहिले आमच्या टाकीत सोडा, आणि आमच्या लोकांना जरा जास्त समस्या पाण्याची, व पहिले पाणी आम्हाला द्या आणि मग बाकी ठिकाणचा विचार करा. ही आमची पहिली मागणी आहे त्यांच्याकडे. आणि आम्ही त्यांनी ती मागणीला मंजुरी सुद्धा दिलेली आहे की पहिले पाणी कात्रजवासियांना मिळणार आहे. तर हे होते रोहन पाटील. आपल्याशी संवाद साधल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. एक